अपंग बांधवांना त्याच पद्धतीने दिव्यांग बांधवांना विविध शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी दिव्यांग सर्टिफिकेटची आवश्यकता पडत असते आणि हे दिव्यांग सर्टिफिकेट त्याचप्रमाणे UDID कार्ड ऑनलाईन हे कशा प्रकारे काढायचं आहे हे आपण आजच्या व्हिडिओमधून सविस्तर जाणून घेऊयात। तर त्यासाठी आपल्याला संपूर्ण व्हिडिओ पाहायचा आहे मित्रांनो। व्हिडिओ अगदी 5 मिनिटाचाच आहे आणि आपल्याला उपयुक्त अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे। चला तर पाहूया हे दिव्यांग सर्टिफिकेट ऑनलाईन कशा प्रकारे काढायचं आहे त्याबद्दल सविस्तर माहिती। तर त्यासाठी सर्वप्रथम आपल्याला udidcard.gov.in या वेबसाईट वरती जायचं आहे। या वेबसाईट वरती आल्याच्या नंतर आपल्याला अप्लाय फॉर डिसेबिलिटी सर्टिफिकेट अँड UDID कार्ड या टॅबवरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर आपल्याला या ठिकाणी ॲप्लिकंटचं फुल नेम या ठिकाणी एंटर करून घ्यायचं आहे। त्यानंतर या ठिकाणी आपल्याला मराठी किंवा हिंदीमध्ये आपलं नाव टाकून घ्यायचं आहे। त्यानंतर अर्जदाराच्या वडिलांचं नाव या ठिकाणी आपल्याला टाकून घ्यायचं आहे। त्याचप्रमाणे अर्जदाराच्या आईचं नाव आपल्याला या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे। त्यानंतर या कॅलेंडरमधून आपल्याला अर्जदाराची डेट ऑफ बर्थ ही सिलेक्ट करून घ्यायची आहे। त्यानंतर अर्जदाराचा ईमेल ID या ठिकाणी द्यायचा आहे। त्यानंतर मोबाईल नंबर त्याच पद्धतीने जेंडर सिलेक्ट करून घ्यायचा आहे। त्यानंतर कास्ट कॅटेगरी सिलेक्ट करून घ्यायची आहे आपल्याला अर्जदाराची जी असेल ती आपल्याला या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायची आहे। ब्लड ग्रुप जर आपल्याला माहिती असेल अर्जदाराचं तर ते आपल्याला या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे। त्यानंतर आपल्याला या ठिकाणी अर्जदार स्वतः आहे की मुलगा आहे मुलगी आहे ते आपल्याला या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायचं आहे अर्जदाराचे। त्यानंतर या ठिकाणी आपल्याला अर्जदाराचा फोटो हा अपलोड करून घ्यावा लागणार आहे 15 ते 100 KB पर्यंत। त्याचप्रमाणे या ठिकाणी आपल्याला अर्जदाराचा थंब किंवा सिग्नेचर ही अपलोड करून घ्यावं लागेल जे 3 KB ते 30 KB पर्यंत आपल्याला अपलोड करून घ्यायचे आहे। त्यानंतर अर्जदाराचे इन्कम या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायचं आहे। त्याचप्रमाणे अर्जदाराचं क्वालिफिकेशन आपल्याला सिलेक्ट करून घ्यायचं आहे या ठिकाणावरून। त्यानंतर अर्जदार एम्प्लॉई आहे आणि एम्प्लॉई आहे ते या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायचं आहे। त्यानंतर अर्जदाराचा एक ID प्रूफ आपल्याला द्यावं लागेल ते आपल्याला या ठिकाणावरून सिलेक्ट करून घ्यायचं आहे आणि या ठिकाणी अपलोड करून घ्यायचं आहे। त्यानंतर आधार कार्डचा क्रमांक जो आपण प्रूफ दिला त्याचा क्रमांक टाकायचा आहे। त्यानंतर एक ॲड्रेस प्रूफ आपल्याला या ठिकाणावरून सिलेक्ट करून घ्यायचं आहे जे आपल्याकडे अवेलेबल असेल ते आपण या ठिकाणी द्यायचं आहे। आपल्याकडे आधार अवेलेबल असल्यामुळे आपण आधार सिलेक्ट केलं। त्यानंतर आधारवरचा ॲड्रेस आपल्याला या ठिकाणी एंटर करून घ्यायचा आहे। त्यानंतर राज्य सिलेक्ट करून घ्यायचं आहे। त्याच पद्धतीने जिल्हा सिलेक्ट करून घ्यायचा आहे आणि त्यानुसारच आपल्याला आपला तालुका सुद्धा सिलेक्ट करून घ्यायचा आहे। त्यानंतर आपला विलेज सिलेक्ट करून घ्यायचा आहे आणि या ठिकाणी आपला एरियाचा पिन कोड आपल्याला टाकून घ्यायचा आहे। त्यानंतर डिसेबिलिटी डिटेल्स आपल्याला या ठिकाणी द्यायचे आहेत। आपल्या शरीरात कुठला पार्ट या ठिकाणी निकामी आहे ते आपल्याला या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायचं आहे। त्यानंतर डिसेबिलिटी ड्यू टू आपल्याला हे कधी झालेलं आहे ॲक्सिडेंटने झालेलं आहे जन्मताच आहे की आणखी कुठल्या प्रकारे जे झालेलं असेल ते आपल्याला या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायचं आहे। त्यानंतर त्याचे साल आपल्याला या ठिकाणी ॲक्सिडेंट जर झालेला असेल तर ते साल सिलेक्ट करून घ्यायचं आहे। त्यानंतर हॉस्पिटलचे डिटेल्स आपल्याला या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायचे आहेत। जे आपलं हॉस्पिटल असेल आपल्या जिल्ह्याचं जिल्हा रुग्णालय ते आपल्याला या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायचं आहे। त्यानंतर हॉस्पिटलचे नाव दाखवले जातील त्यामधनं आपल्याला जे आपलं मेन रुग्णालय असेल ते आपल्याला सिलेक्ट करून घ्यायचं आहे। त्यानंतर खाली एक आपल्याला कॅप्चा दिलेला आहे तो कॅप्चा या ठिकाणी व्यवस्थित टाकून घ्यायचा आहे त्याचे ॲडिशन करून। त्यानंतर या बॉक्सवरती क्लिक करायचं आहे आणि सबमिट या ऑप्शनवरती क्लिक करून आपल्याला पुढे जायचं आहे। त्यानंतर आपण फोटो आणि सिग्नेचर अपलोड केले नव्हते तर ते अगोदर अपलोड करून घ्यायचे आहेत। त्याचप्रमाणे आधार कार्ड आपल्याला अपलोड करून घ्यायचं आहे आणि नंतर आपल्याला सबमिट करायचा आहे आपला अर्ज। सबमिट केल्याच्या नंतर आपल्याला अशा प्रकारे फॉर्म दिसेल तो आपल्याला कन्फर्म ॲप्लिकेशन करून घ्यायचा आहे। त्या अगोदर आपल्याला चेकबॉक्सवरती क्लिक करून घ्यायचं आहे आणि यस करून आपल्याला हा फॉर्म आपल्याला सबमिट करून घ्यायचा आहे। त्यानंतर आपल्याला अशा प्रकारे या ठिकाणी आपल्या ॲप्लिकेशनचे PDF जनरेट करू शकाल। त्याच पद्धतीने रिसिप्टचे सुद्धा प्रिंट आपण या ठिकाणी जनरेट करू शकाल। याची प्रिंट घेऊन आपल्याला आपल्या
जे आपण हॉस्पिटल निवडलं त्या हॉस्पिटलमध्ये जायचं आहे. त्यानंतर आपलं चेकअप होईल. ते चेकअप झाल्याच्या नंतर आपल्याला 15 ते 20 दिवसामध्ये हे सर्टिफिकेट आपल्या यस लॉगिन वरती आपल्याला दिलं जाईल. तर संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद मित्रांनो. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. ही माहिती आपल्या मित्रांपर्यंत अवश्य शेअर करा. तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.